मनीचे जाणे, चिंतिले ते मनीचे जाणे, पुरवी खुने अंतरीचे. रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. नवसियाचे पुरवी नवस, भोगी त्यास भिन्न नाही. रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. तुका म्हणे समची देणे, तुका म्हणे समची देणे, समचरणी उभासे. रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय. नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं, सद्गुरुं तं नमामि. चिंतिले ते मनीचे जाणे, पुरवी खुने अंतरीचे. चिंतिले ते मनीचे जाणे, पुरवी खुने अंतरीचे. रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौज
गावचे वालेवाडी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड या गावामध्ये भगवान सदाशिव शिरसाट आणि त्यांचे चिरंजीव लक्ष्मण भगवानराव शिरसाट यांनी नगर भोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नवस आणि त्यानिमित्त नगर भोजन असा कार्यक्रम, या नगर भोजनाच्या कार्यक्रमानिमित्तची ही आयोजित केलेली कीर्तनरूपी सेवा. आणि या सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ संत तुकोबाराय यांचा 4 चरणांचा हा अभंग असून त्या अभंगाद्वारे तुकोबाराय भगवान पांडुरंग परमात्म्याचा मोठेपणा, पांडुरंग परमात्मा भक्तासाठी भक्ताचं इच्छित मनोरथ कसं पूर्ण करतो ते या अभंगाद्वारे प्रतिपादन करतात. विठ्ठला विठ्ठला. सुंदर असं आयोजन आहे. मंदिरामध्ये थंडगार सावली आहे, पखवाज वादक सुंदर आहेत, गायनाचार्य सुंदर आहेत, मोजकी भजनी मंडळी आहेत, पण भजन सुंदर आहे. आणि आवाजामध्ये शेवटपर्यंत तुमच्या खांद्यावर दोरा आहे भजनाची. पूर्ण बिनधास्तपणे प्रमाण म्हणायचं आणि आवाजाचं तुमच्याकडे सांभाळण्याचं. पूर्ण घालून या भार राहिलो निश्चिंत, अशा प्रकारचं माझं काम आहे. चला, या गावामध्ये मी प्रथमतःच आलेलो आहे आणि पहिलीच कीर्तनरूपी सेवा तुमच्या गावामध्ये आहे. आणि नगर भोजनाच्या या कार्यक्रमानिमित्त जमलेले सर्व गावकरी मंडळी, विनेकरी, पखवाज वादक, भजनी मंडळी आदी करून माता भगिनी सर्वांनी या कार्यक्रमाची इथं शोभा वाढवलेली आहे. आणि या नगर भोजनाच्या कार्यक्रमानिमित्त आपल्या सर्वांची इथं उपस्थिती लागलेली आहे. उशीर ठरलेल्या वेळापेक्षा झालेला आहे, तरी पण सेवा 1 तासामध्ये समाप्त होईल. विठ्ठला. प्रत्येक मनुष्य हा सुखासाठी धडपड करत आहे. थोडा आवाज द्या चांगला व्यवस्थित. आता मध्ये सुख मिळावं यासाठी या मृत्यू लोकातील प्रत्येक माणूस दिवस रात्र कष्ट करतोय. कशासाठी? या जीवाला सुख प्राप्त व्हावं. परंतु या मृत्यू लोकामध्ये सुखच नाही. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकिजेल कवनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंथरुणी इंगळाच्या. माऊली म्हणतात सुख नाही असं माऊली म्हणतात. आपण तर म्हणतो सुख आहे, आहे, पण विषयाचं सुख थोडं आहे. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आणि अभराची सावली जाईल रया. विठ्ठला. असं विषयाचे सुख येथे वाटे गोड आणि पुढे अवघड यमदंड. आहे थोडंसं सुख, पण सुख आहे किती? सुख पाहता जवा पाडे. पण दुःख किती आहे? दुःख पर्वता एवढे. दुःख किती आहे हो जीवनामध्ये? जर प्रत्येक माणसाला तुम्ही भेटा, कसं काय तुमचं कसं काय? तो म्हणतो काय सांगावं, माझ्याकडं सुख कमी दुःखच जास्त आहे. त्यानं दुसऱ्याला जरी भेटायला गेला, तो म्हणतो त्याचं दुःख सांगत राहतो. मग एक वेळ अशी येते आपल्याला मनाला असं वाटतंय, अरे माझं दुःख उगच कुणाला तरी सांगत बसण्यापेक्षा त्याच्याकडेच एवढं मोठं दुःख पडलेलं आहे, तो आपला फार तर ऐकून घेईल. मग त्याला सुखच सांगणे नको. सुखही देवालाच सांगावं आणि दुःखही देवालाच सांगावं. जे काही सुख झालं आपल्याला पूर्वजन्मीच्या चांगल्या कर्मामुळं झालेलं सुखही देवालाच सांगावं. आणि काही शुभ अशुभ कर्म घडलेले असतात, केले कर्म झाले त्याचे भोग आले, या पद्धतीनं जे काही वाईट कर्मही जीवनामध्ये घडतात. आणि ह्या द्वंद्व हे राहणारच आहेत. सुखामागून दुःख, दुःखामागून सुख राहणारच आहे. हे द्वंद्व आहेत. असे मान अपमान, यश अपयश येणारच आहे जीवनामध्ये. असा कोणी परिपूर्ण नाही. मग या द्वंद्वामध्ये जो सम राहिला, सम म्हणजे सारखा, त्याला म्हणतो आपण स्थितप्रज्ञ. म्हणजे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, सुखेषु विगत स्पृहा दुःखेषु अनुद्विग्न मना.
सुखेषु विगत स्पृहा वितराग भय क्रोध स्थितधीर मुनीर उच्यते. म्हणजे काय? सुख दुःख समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. जय मिळेल पराजय मिळेल, जे काही आपल्यानुसार मिळेल त्यामध्ये समता ठेवणं महत्वाचं आहे. आणि प्रत्येक माणसाला देवाजवळ गेल्याशिवाय सुख नाही. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख देवाशिवाय नाही. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. देव सुखरूप आहे आणि तोच सुख देऊ शकतो. म्हणजे सुखालागी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय मग तू अवघाची. मग सुख देवापाशी आहे, माणसापाशी नाही, विषयात नाही. अहो विषयाचं सुख उग क्षणिक आहे. शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयानं 5 जणांचा नाश केला. मग आपल्याकडे ते 5ही विषय आपल्याला नाचवतात. त्याला म्हणायचं मर्कटस्य सुरापानम, माकडाला दारू पाजवली म्हणले. आणि पुन्हा त्याला वृच्छिक दंशनम, वृच्छिकानं दंश केला म्हणजे विंच चावला. आणि मग पुन्हा भूतसंचार झाला त्याला. मग यद्वा तद्वा भविष्यती, त्याचं काय होईल म्हणले. तसं विषय आपल्याला नाचवतात आणि हे फक्त क्षणिक सुख देतात. परंतु जो परमात्मा सुखरूप आहे त्याच्यामधले हे आडसर बाजूला केले तर मात्र आपल्याला खरं सुख प्राप्त होईल. मग आपण वेगवेगळ्या वेळी देवाला असे नवस करतो. माणसाचा स्वभाव आहे देवाकडे आल्यावर तरी माणसाला थोडा गारवा वाटावा. गावात तर कुठेही गेलं तर प्रत्येक माणूस त्रिविध तापांनी त्रस्त झालेला आहे, सुखदुःखाने त्रस्त आहे. कोण असा सुखी आहे? जगी सर्व सुखी असा कोण आहे? कोणीच नाही ना. मग आपलं सुख दुःख देवालाच सांगावं. सुख देवाशी सांगावे आणि दुःखही देवालाच सांगायचं. दुसऱ्याला सांगून तो काही निवारण करणार नाही. परंतु पांडुरंग परमात्मा भगवान मात्र सुख दुःखाचं निवारण करतो. त्याच्यावर दृढ श्रद्धा असली पाहिजे. दृढ श्रद्धा म्हणजे काय? भगवंतावर अनन्य भाव ज्याचा आहे, जो होय मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्मवरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू विठाला विठाला. मग आपण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे नवस करतो. आणि खरं तर मागायचं तर कुणाला मागायचं? देवालाच मागायचं. एक भिकारी होता आणि तो म्हणला आपल्याला देवानं काही दिलं नाही. काय म्हणला? आपल्याकडं दुसऱ्या माणसानं सांगितलं तुला कोटी रुपयाचं शरीर दिले बाबा, देवे दिला देह भजना गोमटा. आणि ते काही साधारण नाही आणि काही ज्ञान नाही कोटी. बाकी प्राण्यांना हा देह नाही. नरदेह दुर्लभ जाना, दुर्लभ दिलाय, तू त्याची किंमत कर. तो म्हणला नाही, एवढं देऊन काय म्हणला, संसार चालत नाही म्हणला. संसारात द्रव्य लागते, चांगली पत्नी लागते, मुलं लागते, सगळं अनुकूल वातावरण लागते आणि पैसा पाहिजे. मग तो म्हणला राजाकडे जाऊ, काहीतरी मागू. भिकारी गेला तर राजा भगवंताजवळ बसलेला होता आणि तो भगवंताला मागत होता. राजा भिकाऱ्यानं विचार केला, मी ज्याला मागायला आलोय तू कुणाला तरी मागतच आहे ना, मग मी ह्या राजाला मागण्यापेक्षा माझ्या या जगाच्या बापाला जगदीशालाच का मागू नये. तिथून भिकारी परत आला आणि भगवंताचे पाय धरले. विठाला विठाला. म्हणजे काय की प्रत्येक माणूस मागतो. मग आपण देवाजवळ मागितलं पाहिजे. देवाशिवाय आपला कोण आहे? माये जगन्नाथ बाप जगन्नाथ. देवाशिवाय कोणाला मागावं आणि कुणाला शरण तरी जावं? शरण जायचं तर शरण जाण्यायोग्य एक परमात्मा पांडुरंग परमात्मा आहे. देवच शरण जाण्यायोग्य आहे. सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. भगवान 18व्या अध्यायात सांगतात गीतेमध्ये की शरण जाण्यायोग्य या जगामध्ये एक परमात्मा आहे. मग त्यालाच शरण जावं. कोण्या पुढाऱ्याला, कोण्या गावच्या सरपंचाला किंवा कोणत्या आमदार खासदाराला, मंत्र्याला शरण जाऊन तुमचं काम होणार नाही. तुम्हाला या जन्म मृत्यूरूप संसारातून तो सोडवू शकत नाही. अहो इंद्र चंद्र ब्रह्मादिक देव संशयाची श्रेणी छेदितीना. सद्गुरूला शरण जा नाही तर देवाला शरण जा. उत्तम त्या यातीन देवा शरण अनन्य गती. कोणत्या याती उत्तम? जे देवाला शरण गेल्या. अर्जुनाला देवानं सांगितलं शरण जाण्यायोग्य फक्त भगवान आहे. बाकीच्या याला शरण जाऊन काम होणार नाही. काम होणार नाही म्हणजे नाही होणार. क्षणिक एखादं सांसारिक काम फार झालं तर कुणाच्या सहीनं होईल, न शरण
त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू विठाला विठाला. मग भगवंताला शरण जाणं योग्य आहे. तो मात्र शरण गेल्यानंतर आणि त्याच्यावर दृढ श्रद्धा ठेवल्यानंतर आपल्याला पाहिजे ते देऊ शकतो. कारण तुझा ऐसा कोण उदाराची राशी, आपुलेची देशी पददासा. साधारण नाही देव. आणि मग तुम्ही म्हणाल मी साधारण कुळातला आहे, मला देईल का नाही? अजिबात नाही. शुद्धहीन काही न पाहासी कुळ, शुद्धहीन काही न पाहासी कुळ, आणि येवनी निर्मळ वासदेही, करीसी निर्मळ वासदेही. काय प्रमाण आहे? शुद्धहीन काही न पाहासी कुळ, करोनी निर्मळ वासदेही विठाला. अहो एवढंच नाही, न मागता तुम्हा कळो येते विश्वी विश्वंभर परिहारची न लगे. देवाला तुम्हाला मागण्याची सुद्धा गरज नाही. देव म्हणतो माझा भक्त आहे ना, त्याला काय कमी आहे ते बघायची माझी जबाबदारी आहे. भगवान गीतेमध्ये सांगतात त्याची जबाबदारी मी उचलतो खांद्यावर, त्यानं फक्त मला एकदा शरण जावं. म्हणजे कसं उदाहरण तुम्हाला व्यवहारातलं सांगतो. एकदा लग्न झालं की पत्नी पतीची होत असते आणि मग तिची सगळी जबाबदारी कुणाला उचलावं लागते? पतीला उचलावं लागते. म्हणजे मायबाप सुटले आणि अडकलं कोण? जावई. म्हणजे तो तिचा नवरा अडकला. आता तिला साडी चोळी काय लागल खायला प्यायला कुणाची जबाबदारी आहे? त्या नवऱ्याची जबाबदारी आहे. कारण तिनं सर्व भार कुणावर टाकला? एकदा मालकावर टाकून दिला. तसा मी जर सर्व भार टाकला तर देव मात्र माझा योगक्षेम चालवतो. भगवान 9व्या अध्यायात म्हणतात, अनन्यास चिंतयन्तो माम यतंतश्च दृढव्रता नमस्यंत नाही, अनन्यास चिंतयन्तो माम अनन्यास चिंतयन्तो माम नित्ययुक्ता उपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. आपला श्लोक मागे गेला विठाला. म्हणजे काय? आपल्याला महत्वाचं योगक्षेमम वहाम्यम. तो माझा योगक्षेम चालवतो. योगक्षेम चालवणे म्हणजे काय? जे प्राप्त नाही ते प्राप्त करून देणं याचं नाव योग, आणि जे प्राप्त आहे त्याचं संरक्षण करणं याचं नाव आहे क्षेम. म्हणजे योगही तोच, क्षेमही तोच चालवतो. मग तुकोबरा आजच्या अभंगात पहिल्या चरणात असं म्हणतात की मी जर काही चिंतन केलं तर तो मी मनात चिंतन केल्या केल्या जाणतो आणि माझ्या मनातलं मला देतो. अभंगाचं प्रथम चरण. काय म्हणतात तुकोबाराय म्हणतात, देवा चिंतील येते मनीचे जाणे. अरे देवा, तुला मागण्याची सुद्धा गरज नाही. मी जर नुसतं जरी चिंतन केलं, हे मला अमुक एक पाहिजे होतं,
असं भक्ताला नुसतं जरी वाटलं, तुकोबाराय स्वतःचा अनुभव म्हणतात, मागण्याची आस पाहे मुखाकडे, मागण्याची आस पाहे मुखाकडे. चिंतिल्या रोकडे मनोरथ. चिंतिल्या रोकडे मनोरथ. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. देवा, तू भक्ताकडे वाट पाहतोस, कधी मला भक्त मागेल. तुकोबाराय म्हणतात ना, देवाची मी एवढी सेवा केली, देव वाट बघत होता, काहीतरी मागेतील, काहीतरी मागतील. अहो, तुकोबारायनं शेवटच काही मागितलं नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिला चिरित जाणत सो. नको म्हणले, आम्ही मागत नाहीत. आमच्या बाबाजी पासून आम्ही मागत नाहीत म्हणले, मूळ पुरुष. आमची मागण्याची परंपरा नाही आणि आम्ही मागत नाहीत म्हणले. तरी देव मात्र मागण्याची आस पाहे मुखाकडे. बघू लागला काही तुकोबाराय मागतील का. सेवेचं वज झालं होतं तरी तुकोबाराय म्हणले, मला काय नको, द्यायचं तर हेची दान देगा देवा, मला बाकी काही नको देवा, फक्त तुझा विसर पडू नये, मी सतत तुझ्या चरणाजवळ राहू. पण इथं तुकोबाराय म्हणतात, देवा मी किती जरी म्हणलं, तर मी चिंतन जरी केलं मनात, तरी तू पुरवतोस माझी इच्छा. पुरवी धरावी ते इच्छा. भक्ताची पुरवतो. तुकोबाराय आपला अनुभव सांगतात, नीट लक्षात घ्या. चिंतील येते मनीचे जाणे. अभंग नवीन आहे, थोडं लक्ष द्या. चिंतील येते मनीचे जाणे म्हणजे मनात जे चिंतन केलं तुम्ही ते देवाला कळत असते. अहो, मुंगीचं सुद्धा मनोरथ त्याला ओळखू येते. तुम्ही म्हणताल काय, हे सगळे कॉम्प्युटर त्याला कनेक्ट असतात. बरं, आपण इंटरनेटवर सगळं कळते ना आपल्याला, तसे हे सगळे इंटरनेट त्याच्याशी जोडलेले आहेत. बरं, लगेच मनोरथ ओळखतो तो. असं नाही मी एखादा अंधारात केलेलं काम देवाला कळत नाही असं नाही, त्याला कळतं ते. त्याची नोंद त्याच्यापाशी असते. बरं, पाप करा पुण्य करा, झाकून केलं तरी त्याच्याकडे नोंद आहे का नाही. म्हणजे तो चित्रगुप्त सारखी लेखणी चालूच ठेवतो, जवळच असतो. तो कनेक्शन देवाशी असते. पुन्हा ते हिशोब एकदा द्यावाच लागतो. सगळ्या कर्माचा झाडा गहना कर्मनो गती असं समजू नका पुन्हा आपण सुटत नाही. सत्कर्म करा मग मात्र स्वर्गाला जाल. आणि भगवंताची मागणी केल्यास तर भगवत स्वरूपच व्हाल हो. कारण स्वर्गाला जरी गेले तर ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकम विशंती, ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकम विशंती. म्हणजे ते स्वर्गलोकातले सुद्धा मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मग ते पुन्हा खाली यावं लागते. त्याचा श्लोकच आहे ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम. येऊन श्लोक काय सांगितलं मी श्लोक. हां, विठाला ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुणे मर्त्य लोकम विशंती. एवं त्रयधर्म मनोप्रपन्ना गता गतम काम कामा लभन्ते. विठाला
खूप दिवस झालं एखाद्या श्लोकाला की असं होतं, अचानक आठवला. आणि महत्वाचा श्लोक आहे. म्हणजे काय की देवाला चिंतन मनात जे केलं ते समजतं. आता तुम्ही म्हणताल कसं समजतं? उदाहरण सांगतो. नाथ महाराजाला असं वाटलं की आपल्या घरी कोणताच नौकर टिकत नाही. दररोज एवढा सगळा स्वयंपाक करायचा, पाणी भरायचं, चंदन उगाळून द्यायचं. आणि त्या नाथ महाराजाजवळ असा कोणी प्रामाणिक चाकर राहायचं ना. त्यांच्या मनाला उगं वाटलं देवा असा एखादा चांगला नौकर मिळावा. बस इतकं चिंतन केलं. चिंतील येते मनीचे जाणे. द्वारकेहून देव आला. द्वारकेची मूर्ती एकनाथा घरी. देव म्हणले बस चिंतन केलं ना मग तुलाही कळू देत नाही. श्रीखंड्याचं रूप घेऊन आले. श्री एकनाथ सदने माधवजी सर्व काम हे करीतो. स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. काय केलं? श्रीखंड्या रूपानं नाथ महाराजांचं इथं सेवा करायला आला. पाणी वाहे ते ना घरी चंदन आला. तो अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. सांगितलं निळोबारायनं. म्हणले काय की तो देव श्रीखंड्या रूपानं नाथांच्या इथं राहिला. फक्त चिंतन केलं की नौकर एखादा चांगला मिळावा. बस देवच हजर झाला. सेवेला देव हजर. आणि चोपदार दत्त. दत्त चोपदारी करीत असे. याला म्हणायचं चिंतील येते मनीचे जाणे. मनात चिंतन करायला उशीर देव हजर होतो. अर्जुनानं नुसतं चिंतन केलं होतं. काय? एकदाच सुभद्रेला बघितलं होतं आणि म्हणला आपल्याला द्रौपदी आहे पण ती 5 जणांमध्ये आहे आणि एक पत्नी आपल्याला पाहिजे. ही देवाची बहीणच पाहिजे. आता बघा कसली मागणी आहे भक्ताची. भक्ताची मागणी बघा. माऊली वर्णन कसं करतात बघा त्याचं. फक्त चिंतील येते मनीचे जाणे. देवानं ओळखला अर्जुना मन बाजूला गेलं म्हणजे तुला सुभद्रा पाहिजे. देवानं ओळखलं होतं ताबडतोब. ओळखलं आणि मग आता पाहिजे. पण बलराम दादांना असं वाटत होतं की ही सुभद्रा दुर्योधनाला द्यावी. बलराम दादाचं म्हणणं होतं. पण इथं सुद्धा दुरावीला सखा बळीभद्र नाही म्हणले. अर्जुना आता तू मी सांगतो तसं कर. खोटा संन्यास घे. बघा देव चिंतील येते मनीचे. खोटा संन्यास घे. असं कसं देवा? नाही नाही मी जसं सांगतो तसं कर. खोटा संन्यास घ्यायला लावला अर्जुनाला सुभद्रा हरण करायला लावताना. आणि संन्यासी होऊन आला आणि सांगितलं या रथामध्ये तुम्ही दोघांना बसायचं आणि लग्न लावायचं. इकडं दुर्योधनाला द्यायचं नाही. कसा दुष्टाकडे जाऊ देईल. आणि अर्जुनाच्या मनातलं चिंतन ओळखलं होतं. मग मात्र रथ काढून दिला. माऊली म्हणतात तो आज संन्यासी होऊन जनी चोरोनी नेली माझी भगिनी. माझी भगिनी चोरून नेली पण चिंतील येते मनीचे जाणे. विठाला म्हणजे मनात नुसतं चिंतन केलं होतं. आणि पुरवी खुने अंतरीचे. अंतरात जे काय आपल्या मागणी आहे, अंतरामध्ये जे काय मन बोलतंय, आपलं मन बोलतंय ना. आपण म्हणतो माझं मन असं बोलालंय. उघड बोलू का गुप्त बोलू? चला बोला. आपण काय म्हणतो? उघड बोलू का? कोणी उघड बोलतंय आणि कोणी मनातले मनातच चिंतन करीत राहते. मनात बी चिंतन केलं तर ते नोंद होत असते बरं. मग अर्जुन उघड उघडच देवाला म्हणला देवा माझी इच्छा आहे, माझं एक लाड पुरव गड्या तू. आता तू एवढं मला ज्ञान सांगालास गीतेमध्ये पण एकदा मला तुझं विश्वरूप दर्शन दाखव. पुरवी खुने अंतरीचे चालू आहे आपण. माझी अंतरात इच्छा आहे गडे. एक माझा लाड तेवढा कोड कौतुक पुरवतो. देव म्हणले ते सोपं नाही म्हणले. योगियाच्या मानसी सुद्धा मी येत नाही आणि तुला सहजासहजी कसं ते मिळेल म्हणले. जे योगी अनंत जन्म घेऊन माझ्यासाठी कष्ट करतात म्हणले, ह्या देहाचं हाडाचे काढ करतात म्हणले, त्यांना सुद्धा वरी योगियाच्याही चित्ता न येसी. योगियाच्या चित्ता सुद्धा येत नाहीस तू. तू सनकाधिकाचे निमाने सायुज्य सौरसू पुतने. जे विषाचे निस्तनपाने मारू आले तू सनकाधिकाचं ऐकत नाहीस. आणि योग्याला सुद्धा जे योगाच्या वाटा गेले त्या दुःखाचाची वाटा भागा आला त्यांना सुद्धा तू आला नाहीस ध्यानामध्ये. तू आमाशी मागे पुढे. तुकोबाराय म्हणतात ना, ज्ञानोबाराय म्हणले काय? तू आमाशी मागे पुढे. योग्याच्या ध्यानी ध्याताना तुडसी. तू आमाशी मागे पुढे. विठाला मग देवा अर्जुन म्हणले नाही नाही माझा एवढा कोड कौतुक पुरवावंच लागतंय. देवाची तेवढी प्रीती होती हो अर्जुनावर. अर्जुन झोपला तरी कृष्ण 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 असा रोम रोमातून आवाज येत होता. भक्तीच तशी होती. अनन्य भक्ती होती अर्जुनाची.
म्हणून तर देव म्हणले पांडवानाम धनंजया, धन्य अर्जुनाची भक्तीन त्याला साह्य लक्ष्मीपती. सारथी शारंग धरू अर्जुनेशी, देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे, करीतो असे विठाला विठ्ठल. अर्जुनावर प्रीती होती देवाची. ठीक आहे म्हणले, दिव्यम ददामी ते चक्षु, दिव्य चक्षु दिले आणि 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन दाखवलं, अनंत बाहुधर वक्त्र नेत्र. देवानं ती सुद्धा इच्छा कुणाची पूर्ण केली? अर्जुनाची. मग आपल्यासारख्या सामान्य माणसाचा नवस देव पूर्ण करणार नाही का? पुरवी खुने अंतरीची, अंतरीची इच्छा जी आहे ती पुरवतो. मनानं जरी चिंतन केलं तर पुरवतो ना, अंतरीत इच्छा जरी प्रकट केली तरी पुरवतो. मार्कंडेय ऋषी म्हणले मला एकदा मायेचं दर्शन व्हावं. काय म्हणले मार्कंडेय ऋषी दादा? माया मला बघायला मिळावी. देव म्हणले ठीक आहे. प्रलय काळामध्ये देव प्रलय काळ झाल्यावर मार्कंडेय बसले होते आणि एका वटवृक्षाच्या पानावर मूर्ती आली आणि त्या प्रलयामध्ये पाण्यामध्ये ती मूर्ती आल्यानंतर तिच्या श्वासाबरोबर ते मार्कंडेय ऋषी आत गेले आणि देवाच्या पोटामध्ये 14ही भुवने सावकाश दाविली. जशी यशोदेला दाखवली होती तशी दाखवली मार्कंडेय ऋषीला माया दाखवली. पूर्वी खुने अंतरी, त्यांची इच्छा होती बघायची एकदा देवाची माया, तर मार्कंडेय ऋषीला दाखवलं देवानं. मग आपण श्लोक म्हणतो ना, वटस्य पत्रस्य पुटे शयनम बालम मुकुंदम मनसा स्मरामी विठाला विठ्ठल. पुरवी खुने अंतरीचे. अहो अंतरात जे आहे ते पुरवतो. आपला नवस तर पुरवणारच आहे. भक्त असल्यावर त्याच्यासाठी देवाला यावं लागतं. तो येतो नाही, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. भक्ताचं रक्षण नाही करणार तर कुणाचं? त्याची प्रतिज्ञाच आहे, तुझ्यासाठी मी येणारच. भक्ता राखे पायापासून दुर्जनाशी, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. कशासाठी येतो देव? धर्म स्थापन करण्यासाठी येतो. धर्म स्थापन करण्यासाठी येतो आणि भक्ताला जवळ घेतो, दुष्टाचा संहार करतो. मग भक्ताच्या मनातलं इच्छित पूर्ण करतो देवच. मग अशी देव भक्ताची जोडी, देवाचं आणि भक्ताचं असं एक प्रेमाचं नातं आहे. अगदी लढीवाळ भक्त नामदेवरायाच्या मनात नुसतं जरी इच्छा आली तरी सुद्धा देव पुरवायचे, नुसतं नामानं चिंतन केलं. पण हे संत असे खतरनाक असतात, हे इच्छाच करीत नाहीत, काहीच इच्छा करीत नाहीत, मागतच नाहीत. देव बघतो कंटाळून जातो देव, काहीतरी यांनी मागावं. आणि जे मागायला लाईनला येतात पण त्यांचा देवाचा कनेक्शन नसते, आवाजच ओळखीचा नाही. कधीतरी मंदिरात सप्ताशिवाय मंदिर सापडत नाही. सापडत आहे का? सप्ताशिवाय मंदिर नाही. कीर्तनाला आले तरी चिंतन संसाराचं. चिंतन कुठलं? मग तुम्ही त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, पण चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ सांगितलं. इथं जरी आला चिंतन मात्र चालू आहे संसाराचं. अरे नाशिवंत संसार आहे, किती दिवस करणार आहेत? किती केला तर संपणार नाही. रावणाचा झाड संपला नाही. पाहत्या रावणा काय झाली? शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घरं शुद्ध कांचनाची होती. सांगा ते कवडी आपला संसार पूर्ण होईल? अहो मोठमोठ्यांनी संसाराची जिद्द करूनच पूर्ण करतो म्हणले, पण झालं नाही. फेल झाले, फेल, नापास. संसार पूर्ण होतच नाही. तो लांबतच चालतो, हनुमंताच्या सेफ्टीसारखा लांबतच जातो. त्याला आकडीतच चालावं लागते. म्हणजे संसार सारावं लागते. जया परमार्थाची चाड तेने सांडावे, हे सांडितच चालावं लागतंय. हो, हे महागच येत आहे. बायका लेकरं युवाई जवाई ह्या पसारा करून ठेवलेला आहे आपण. आणि याच्या मनासारखं करा, त्याच्या मनासारखं करा, याचं मन सांभाळा, त्याचं मन सांभाळा. आपल्या मनाचे 12 वाजून गेले. आहे का आपल्या मनाचा पत्ता? कधी आपल्या मनाला कधी वेळ दिलाय का आपण? या मंदिरात यायचं, देवाच्या चरणी डोकं ठेवून आपल्या मनाला बी कधी वेळ द्यायचा? पसारा थोडा सोडून द्यावा लागतो. सारीतच चालावं लागतंय. संसारी असावे आसोनी नसावे तरच वेळ भेटतो. वेगळा वेळ म्हातारपणी बघतो. तू म्हातारा होशीलच कशावरून? मध्येच गचकला तर काय करणार आहे? तुकोबाराय म्हणले मरणाची कार्य नाही आठवण, एवढे कसे निर्धास्त झालात. एक दिवस मरायचंय आणि हे जग सोडून जायचे, एवढं तरी ध्यानात ठेवा म्हणले लोकायला. एवढं तरी निदान लक्षात ठेवा बाबांनो, आणि भगवंताची भक्ती करा. विठाला
नामदेव रायाला वाटायचं देवा मला तू सगुण रूपानं दिसतोस, परंतु सर्वत्र ब्रह्म मला आणखी दिसलं नाही. सर्वत्र ब्रह्म दिसलं पाहिजे म्हणून विश्वोबा खेचराकडे देवानं पाठविलं होतं, कच्चं ठरवून, त्याचं मडकं कच्चं ठरवून. आणि नंतर नामदेव रायांना असं लक्षात आलं की जनी वनी अवघा देव वासनेचा पुसावा. सगळीकडे देव आहे म्हणले, ईशावास्यमिदं सर्व. मग त्यांच्या लक्षात आलं म्हणजे देवानं जी जी इच्छा केली ती नामदेवरायाची पुरवली. गुरु मिळवून दिले विश्वोबा खेचर. अहो एवढंच नाही, नामदेवरायांना कीर्तन करा म्हणले तुम्ही, पण हे मंदिराच्या समोर नको, तिकडं मागं जाऊन करा तुमचं, असं म्हणले काही लोक औंड्याला. म्हणल्यावर देव म्हणले, नामदेवराय नुसतं म्हणले देवा तुझ्याकडे पाठ व्हायले की रे, कसं दर्शन घेऊ तुझं, समोरासमोर पाहिजेस तू. एवढंच मनात इच्छा केली. अहो देऊळच फिरलं. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, हाती दूध प्याला. जगा माझी ख्याती. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. हे शक्य आहे का म्हणतील? आता विज्ञानात असतेच ना लोक, जड कुठं फिरतंय का म्हणले, अरे जाऊन बघा औंड्याला, आत्ता बघायला आहे. तुम्हाला आत्ता बघायचं तर रामसेतू आत्ता आहे, रामाच्या नावानं दगड तरले आता आहे. कारे लिन व्हाना पायी तो हा रे न करील ते काही. उदका माझी वह्या ठेविल्या कोरड्या आणि दाखविल्या रोकड्या विश्वजना. उदका माझी वह्या ठेवणी कोरड्या आणि दाखविणे रोकड्या विश्वजना. तुकोबाराय बी 13 दिवस बसले होते उपोषणाला. म्हणले देवा आता एवढं काम करावं लागतंय, तुला कष्ट देणं चांगलं नाही, पण एक तर तूच मला कवित्व करण्याची प्रेरणा दिलीस. नामदेवे स्वप्ना माझी केले जागी, करावे कवित्व. कवित्व मी तुझ्यामुळं केलं म्हणले. ते नामदेव महाराजांना 100 कोटी अभंगाची प्रतिज्ञा केली ती पहिल्या अवतारात. तुकोबारायचे पहिले अवतार नामदेव आहेत तर मग त्याचे 96 कोटीच झाले ना, अवतार समाप्त झाला. मग आता ते राहिलेले 4 कोटी उरले ते शेवटी लावी तुका. अभंगाची संख्या सांगे शतकोटी आणि उरले ते शेवटी लावी तुका. तुकोबारायला अवतार घ्यावा लागला आणि तुझ्यामुळं मी लिहिले. आणि ह्या लोकांनी गाता बुडवून टाकला म्हणले इंद्रायणीत. आणि कसं करायचं ते बघ म्हणले. 13 दिवस बसले उपोषणाला. पुरवी खुने अंतरीचे. देव धावून आला आणि कोरड्या वह्या काढून दिल्या. कोरड्याची वह्या काढून दाखविल्या सेकी. अपार कविता शक्ती मिरविली आणि दाखविले, लोकांना दाखविल्या कोरड्या वह्या. बघा म्हणजे तुकोबारायचा गाथा तारण केला. विठाला मग तुकोबाराय देवाला म्हणतात, देवा एवढं तू कष्ट घेतलेस माझ्यासाठी. निळोबाराय एकदा तुकोबारायचं वैकुंठ गमन झालं आणि निळोबाराय म्हणले देवा मला तर तुकोबाराय अनुग्रह देतो म्हणले होते आणि मला अनुग्रह देण्याच्या आधीच वैकुंठाला गेले म्हणले. अगोदरच असे कसं काय गेले म्हणले. मानव देह घेऊन निजधामा गेले. असं कसं झालं म्हणले. अगोदरच गेले म्हणले. प्रयाण काळी देवी विमान पाठविले आणि माझा अनुग्रह राहिला म्हणले. 42 दिवस त्या नांदुरकीच्या वर. आताही आपण देहूला गेलोत ना, ते नांदुरकीचा वृक्ष जिथं आहे जिथून तुकोबाराय वैकुंठाला गेले. सदेह हे देह त्यांनी काळाच्या ताब्यात दिलं नाही आपल्यासारखा. आपलाचा देह कधी काळ, ते देह हे काळाचे भातुके करून ठेवलेलं आहे ना, कधीही ते नेणार आहे. पण तुकोबारायने ताब्यात दिलं नाही. मरणा हाती सुटली काया, सोडून टाकली त्याने, मरणाकडे दिली नाही, सोबत घेऊन गेले. सदेह वैकुंठाला गेले. मग निळोबाराय म्हणले आता मला गरज नाही म्हणले. देवाला चिंता पडली. आता 42 दिवस निळोबाराय उपोषण केलंय. पुरवी खुने अंतरीचे सांगलो. निळोबारायच्या मनात होतं तुकोबारायनं काय बी केलं ते यावं आणि मला अनुग्रह देऊन जावं. आता किती अवघड आहे हो. गेलेला माणूस पुन्हा यायचा आणि पुन्हा यायला अनुग्रह द्यायचा. नीट आहे का? देव म्हणला आपण जाऊन यावं म्हणले. तुकोबारायला कष्ट कशाला. खूप दिवस अगोदरच लोकांना बरेच कष्ट दिलेत आणि यांनी खूप भक्तीचा प्रसार केलाय, कष्ट घेतलाय. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी अवतार समाप्त करून गेले.
त्यांनी जे ऋषींनी मार्ग दाखविला ते दाखवून गेले, मार्ग दावून गेले, दयानिधी संत ते दावून गेले. आता कष्ट नको म्हणून देव आधी आला. निळोबाराय म्हणले, तुझं लागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थिल्या वाचोनी आलासे. हे देवा तू निळा म्हणे आम्ही नोळखोची देवा, आणि तू कयाचा धावा करीत असे, तुला इथं कोणा बोलविलं नाही, तू जाय, मी ज्याचा धावा केलाय तोच आला पाहिजे. पुरवी खुने अंतरीचे. देव म्हणले आता पक्क गिराईक आहे, पाठवून द्यावं लागतंय तुकोबारायलाच. म्हणले दादा तुकोबारायलाच पाठवून द्यावं लागतं. आणि तुकोबारायला वैकुंठातून पुन्हा पाठवून दिलं. निळोबारायच्या डोक्यावर हात ठेवला, अनुग्रह दिला, आपल्या गळ्यातली विना निळोबारायला दिली आणि सांगितलं संप्रदाय पुढे चालवा. निळा म्हणे माझा उपदेश केला आणि संप्रदाय ठेविला सकळ जना विठाला. विषय काय चाललाय लक्षात यायला ना. पुरवी खुने अंतरीची. अहो जी जी इच्छा धरली भक्ताना ती देवानं पूर्ण केली. कोणती इच्छा धरू द्या, कोणती इच्छा. रावणानं तर अशी इच्छा धरली होती, महादेवाचा भक्त होता, दुष्ट होता पण भक्त होता महादेवाचा. म्हणला आईला आत्मलिंग आणतो आणि माझ्यासाठी महादेवाची पार्वती घेऊन येतो. किती इच्छा वाईट आहे, तरी सुद्धा भोलेनाथ आहेत शंकर. पाहोनिया भक्तनाथान स्वयं दे आपुली कांता. अहो स्वतःची पत्नी दिली, पुन्हा सोडवली. विष्णूनं सांगितली कुरूप आहे आणि खरी आसना खाली ठेवले, म्हणले तुला फसविले. मग विष्णूनं सोडून आणलं पार्वतीला, पण देताना मात्र त्यांनी दुजाभाव केला नाही. विठाला. कसं आता आपल्याला काय वाटतं, मंदिरात गेलो काय आपल्या अडचण येईल, काय अडचण येतेच नसते. तुका म्हणे घालू तयावरी भार आणि वाहू हा संसार देवापाय. संतांनी काय केलं, देवावर भार घातला आणि तू बघून घे. अवघड असतंय हो. नामदेवरायानं प्रतिज्ञा केली, पण देवाला कुठं पडलं, 100 कोटी अभंग कसे लिहायचे. सरस्वतीला बसवावं लागलं जिभेवर आणि स्वतः लेखक व्हावं लागलं. किती अवघड आहे. पुरवी खुने अंतरीचे. म्हणजे भक्ताची इच्छा देव पूर्ण करतो. विठाला. सुदाम्याच्या बायकोला एवढंच वाटलं होतं काय बाबा, की तुमचा मित्र खूप श्रीमंत आहे ना आपल्या घरी खायला भाकर नाही. किती दरिद्र आहे, किती दरिद्र आहे. एकदा जा. मनात नुसती इच्छा व्यक्त केली ती, नुसतं जा. सुदाम म्हणले मी काही देवाला मागत नाही, म्हणले माझा स्वभाव नाही, मी ब्राह्मण आहे आणि कुणा भिक्षा दिली तर खावी असा आमचा स्वभाव आहे. म्हणजे काय, यदृच्छा लाभ संतुष्ट, मिळालं तर मिळालं, नाही तर नाही. म्हणजे आम्ही उदासीन असतो म्हणले देहावर. आलं काय कोणी नाही काय. समुद्र जसं कोणती नदी मला येऊन मिळाली काय आणि कोणती तिकडच बसली काय, घेण देण नाही, हुडकीत जात नाही कोणती आली नाही म्हणून. येऊ वाटलं ये आणि नाही तर जा, असा स्वभाव असतो. फक्कड स्वभाव असतो महात्म्याचा सुद्धा. बरं यायचं तर या, नाही तर जा. उद्धार करून घ्यायचा असेल तर कीर्तनात या, आणि नरकाला जायचं असेल यमाचा पाहुणा आम्हाला काय करायचंय. महात्मे जोरात सांगतात या नाही तर बघा म्हणतात. तुका म्हणे काही धरारे आठवण नाहीतरी काही बरे नव्हे. तुका म्हणे धरी आठवया देही आणि नाहीतरी काही बरे नव्हे. म्हणले विठाला. आपलं चालू होतं सुदामदेवाचं. इच्छा व्यक्त केली, सुदामदेव गेले आणि भगवान बघितलं सुदामदेव आलेत का, द्वारपालनीमध्ये सोडलं. आल्या सुदामदेवाचे पाय देवानं धुतले आणि चरण तीर्थ घेतला, आसनावर बसविले, नवे कपडे दिले. पण जाताना मात्र नवे कपडे काढून घेतले आणि जा म्हणले. आता काय दिलं नाही, काय नाही दिलं नाही. सुदामदेवाच्या तर ध्यानी म्हणीच नाही. आता देव भेटला आणि काय त्या उरले वेगळे आणि कण वैकुंठ नायक जया कंठी. त्याला काय वेगळं उरलंय म्हणले. ते कसं असते, महात्मे मात्र त्यांना सोनन रूपन ह्याचे घेण देण नसते. सोन्याचे पर्वत करविती पाषाण अवघे रानो रान कल्पतरू. त्यांना ह्याचं घेण देण नसते. हे कुठं दगडने काचकुरा आपण गोळा करीत बसतो आणि मरतानी ते बी काढून घेते. काढून या भुसेने घेतील देती बांधून यमाची या. हे जातानी सुद्धा मरतानी लक्ष लोकायचं असतंय. फलाण्याच्या अंगावर सोनं किती आहे घ्या काढून म्हणते. घेतात का नाही, काढून घेऊन मगच त्याला जाळायला मोकळे काय का जाऊ देतात कोणी. नाही लय मोठा होता माणूस जाऊ दे एवढं म्हणत नाहीत. राखतलं सोनं हुडकून काढतात. हो म्हणजे बघा हे मागले आपल्या चोर आहेत चोर, पण आपल्या लक्षात येत नाही. विठाला. तुका म्हणे अवघे चोर सांगितले. चोर आहेत म्हणले. कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. अहो हे कवर
धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्याग्रहद्वारे जनस्मशाने कर्मानुगो गच्छती जीवेगा कर्मानुगो गच्छती जीव एका. एकटा जीवच जातो, बाकीचं इथल्या इथं राहते म्हणले काही सोबत येत नाही, पण कर्म मात्र सोबत येते. कर्मानुगो गच्छती जीव एका. जे काही पुण्य केलं असेल ते सोबत येतं. म्हणून पुण्य करण्याचा प्रयत्न आपण या मनुष्य देहात केला पाहिजे. 84 लक्ष फिरून भेटलाय, साधारण नाही. याचं काही महत्त्व ज्याला कळालं त्यानं सोनं करून घ्यायचं काम आहे. ह्याच जन्मामध्ये तो देवची होईन म्हणती ती होती विठाला. मग सुदामदेव निघाले, त्यांच्या मनात काही नव्हतं. जाऊन आपल्या गावात बघतात तर आपलं घरच ओळखू येईना त्यांना. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोन्याचा दिला गा. अहो अख्खी नगरीच सुदामपुरीत सगळी काय करून टाकली, सोन्याची केली. गावच सोन्याचा दिला हो देवानं, गावच सोन्याचा देऊन टाकला. पुरवी खुने अंतरीचे विठाला. अहो देव देतो, आपण नवस केल्यास तर देतोच, आणि भक्तानं नवस केल्यास त्याला मोडताच येत नाही. उपमन्यू म्हणला देवा आई मला घरी पिठात पाणी कालवाल्या, पिठात पाणी कालून दूध म्हणून पाजाल्या. त्यानं एक दिवशी खरं दूध पिलं. आता खरं पेल्यास पिठात पाणी कालून दरिद्री घरची म्हणजे गरिबी आईनं दिलं. आता पिठातलं पाणी ते दुधासारखं पेलं काही दिवस, माहीतच नव्हतं ना खरं दूध काय आहे. पण जेव्हा खऱ्या दुधाची चव कळाल्यास ते पोरग पेईना ना. मग म्हणले बाळा ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. आपल्यासारख्याचं काय खरं आहे, जे देवानं ठेवलंय प्रारब्ध वशात जे मिळाले ते आपण घ्यावं, हरिनामाचं चिंतन करावं. मग कुठं आहे देव, मी चिंतन करतो. उपमन्यूनं चिंतन केलं आणि देव धावून आला आणि म्हणला वाटीवर दूध काय घेतोस, पुरवी खुने अंतरीचे. क्षीराचा समुद्रच देऊन टाकला. उपमन्या कारणे कैसी धावसी लवलाही, पाजी प्रेम पान्हा शिर सागरा ठाई ठालावी. अनेक भक्तांना दिलं. ध्रुवाला आढळपद देऊन टाकलं, बिभीषणाला लंकेचं राज्य देऊन टाकलं. चल घे. किष्किंधेचं राज्य सुग्रीवाला दिलं. किती घेतो अहो, अनंत हस्ते कमलाकराने देता किती घेशील दो कराने. देव जर 1000 हाताने देऊ लागला तर 2 हाताने घेणंच होत नाही माणसाला. देऊ लागला तर इतकं देतो. एवढा परमात्मा उदार आहे. देव हो नि उदार भक्ता देतो अमरपदे. देवाला भक्ताला अमरपद देऊन टाकतो भक्तासाठी, पण तसा भक्त होण्याचा प्रयत्नच कोणी करताना दिसत नाही. विठाला. अहो तसा भक्त झाल्यावर कधी ना कधी एका जन्मामध्ये देव स्वरूप होऊन झाला. आद्य शंकराचार्य देवच होऊन गेले. देव तुकोबाराय देव झाले, नामदेवराय देव झाले, सर्व संत देव झाले. कशामुळे झाले, भक्तीमुळे झाले. हे भक्तीचा परिणाम आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा. अहो त्याला भाव पाहिजे. भावबळे आकळे एरविना आकळे. मग तो भक्ताचा अंतर पूर्ण करतोच. मग कोणताही नवस तुम्ही बोला, पण तुम्ही भक्त वृत्तीनं असाल तर पुरवी खुने अंतरीचे विठाला. आता पुराणामध्ये कुणाला काय दिलं देवानं. रुक्मांगद राजाला नगरीच वैकुंठाला नेली. एकादशीचं व्रत. रुक्मांगदाकारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. एकादशी व्रत केलं. ते विमान सुद्धा उडत नव्हतं. ते इंद्राचं आलेलं. तर एका रजकाची बाई होती, म्हणजे धोब्याची पतिव्रता होती. हात लावल्याबरोबर विमान गेलं. आणि मग प्रसन्न झाले रुक्मांगद. ते धर्मांगदावर जीव द्यायची वेळ आली तरी तो तयार झाला आणि एकादशीचं व्रत सोडलं नाही. सगळी नगरीच एकादशी करीत होती. देवानं विमान पाठवलं, बसा म्हणले सगळेच. अवघे सगळेच भलत्या नारी नर सगळे या म्हणले आणि बसा विमानात. बघा किती पुण्याचा प्रकोप आहे. हो नगरी वैकुंठाला नेली. नगरी एक माणूस नाही, नगरी वैकुंठाला नेली म्हणल्यावर वाचताना घाम येते. नगरी वैकुंठाला नेली. कुण रुक्मांगदानं. कसे असतील रुक्मांगद, पुरवी खुने अंतरीचे विठाला. आणखी एक उदाहरण सांगतो. अंब ऋषी द्वादशी करीत होते. अंब ऋषी कारणे द्वादशीचा छंद. आणि त्यांना छळण्यासाठी दुर्वास ऋषी मुद्दाम आले. व्रतभंग करण्यासाठी आले. राजा मात्र पारणं सोडणार होता. तितक्यात आले म्हणले मला सुद्धा तुमच्यासोबत पारणं सोडायचे.
मग म्हणले या अन्निक उरकून नदीवर गेले, स्नान करून यायला वेळ झाला. इकडं मात्र पारण्याची वेळ संपून जाऊ लागली. गुरुजी म्हणले काही खाऊ नका, पण उदक सोडून आपलं संकल्प सोडा आणि तुमचं पारणं फेडून टाका. नाही म्हणले, दुर्वास आले नाहीत, पण वेळ संपून जाऊ लागली. राजासमोर धर्मसंकट उभं राहिलं. धर्मसंकट उभं राहिलं की मग राजाला आठवला देव. पडता जड भारी आणि दासी आठवावा. देवाचा धावा केला. देवा काय करावं, धर्मसंकट आहे, नाही यावं तर दुर्वास ऋषीचा राग मात्र असा आहे म्हणले, ते महात्मा एकदा रागावूच नाही. रागावला की कुणाला तरी भस्म केल्याशिवाय राहत नाही म्हणले. आता काय त्यांचा शाप घ्यायची वेळ आली आणि ह्यांनी सोडलं पारणं. दुर्वास आले म्हणले आता देवावरही भार घालून या, काहीतरी होईल म्हणले. आणि भक्तासाठी देव कसा येतो बघा. आल्यावर दुर्वास रागात आले, मी नसताना पारणं सोडलंस, पापी आहेस. तुला थोडा सुद्धा राजा धीर निघाला, म्हणजे थोडा सुद्धा तुला दम पडला नाही. मी येईपर्यंत तुला थांबता आलं नाही. माझ्या आधी तू पारणं सोडलंस, शाप देतो तुला म्हणले. आणि एक कृत्या काढली राजाच्या अंगावर सोडल्या. ती कृत्या राजाला मारून टाकणार जटेतून काढली की भगवान शंकरांनी चक्र सोडलं. दुर्वास हा आला छळो अंबरुषेन, सुदर्शन त्याची जाळीत फिरायचे चक्र जे लागलं दुर्वासांच्या माग. कुणामुळं? अंबऋषीचा कैवार घेतलाय देवानं इथं. फिरले दुर्वास त्रिभुवनात, चक्र काय महागलं जाईना. शेवटी नारद म्हणले ज्याच्यामुळं तुया माग हे ग्रहण लागलंय त्याला शरण जा. आणि मग दुर्वास मुनी राजाजवळ आले आणि म्हणले मी तुला शरण आलो म्हणले, मी तुला शाप दिलाय. एक तर कृत्या सोडली ती देवानं वाचवली, पण शाप काय दिला होता? 10 वेळा जन्म घेशील म्हणून शाप दिला. 10 वेळा. देव म्हणले आता माझ्या भक्ताला अवघड झालंय, पुरवी खुने अंतरीचे, घाबरू नको म्हणले अंबऋषी राजा. तुझे 10 जन्म मी घेतो. बघा किती अवघड आहे. तुझे 10 जन्म मी घेतो. अंबऋषी कारणे जन्म 10 घेतले. किती घेतले? 10 जन्म घेतले. कुण? देवानं. पुरवी खुने अंतरीचे. भक्ताला त्रास होऊ दिला नाही. सुख ठेवी आम्हासाठी, दुःख आपणची घोटी. संकटामध्ये सुद्धा तो पुढे असतो. म्हणजे काय? पुरवी खुने अंतरीचे विठाला. मग आता असे पुराणामध्ये खूप उदाहरण आहेत. अजामेळ भिल्ली तारेली कुंटिली, प्रत्यक्ष पुराणी वंदे केली. वाल्मिक किंकर वंदे केला हो, ब्रह्महत्या राशी पातके अपार. आणि वाल्मिक किंकर वंदे केला. वाल्मिक ऋषीचं काही कमी पाप नव्हतं. आणि जे पाहिजे ते दिलं, पाहिजे ते दिलं. पुरवी खुने अंतरीचे, म्हणजे पाहिजे त्या भक्ताला दिलं. आता तुम्ही म्हणाल ही जुनी यादी सांगालात म्हणून आम्हाला काय देतो का देव? अहो तुम्हाला सुद्धा देतो. लक्ष द्या. आता जे आपल्याला मिळतो ऑक्सिजन फुकटच दिलाय ना देवानं. काही तुम्हाला बिल येते का? सूर्यप्रकाशाचं बिल येते का? लाईटचं बिल येते? सूर्यप्रकाशाचं फुकटच आहे ना, आहे का नाही सर्वांसाठी? अहो तुमचा श्वास चालतो, जर कृत्रिम श्वासोश्वास दवाखान्यात लागला ना तुम्हाला, त्याचं बिल मोजावं लागतं. मग त्यावेळेस लक्षात येते की फुकट हवा दिली, आपल्याला दिली नाही का? शरीर दिलं नाही, संपत्ती जी काय आपल्या प्रारब्धाने दिलीच ना. मनुष्य जन्म दिला हेच मोठा आहे. उपकार आहे, भेटत नाही. अहो स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवान मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, ते सुद्धा इच्छा करतात, भेटत नाही. भेटलंय हे खूप मोठं आहे, पण ह्याची किंमत माणसाला नाही हो. कसं असते, जवळच्याची किंमत कळत नाही. दररोज शरीर आहे, चलतंय मनानं, खाल्लेलं पचतंय, श्वासोश्वास झोपीत विचलतंय, हृदय चालूच आहे, काही घेण देणं नाही, बिल नाही, म्हणून चिंता नाही. पण ह्याला जर बिल असतं ना, माणसं हाय खाऊन मेले असते हो. विठाला चला मग तुकोबर आहे म्हणतात, देवा आता बस झालं म्हणले, तू माझ्या अंतर जाणतोस, चिंतील येते मनीचे जाणे, आणि पुरवी खुने अंतरीचे, आमच्या मनातलं जाणतोस ना, आम्हाला पाहिजे ते देतोस तू. आता तू मात्र आमच्यामध्ये एवढं आम्हाला देतोस. आणि माझी वृत्ती म्हणतात तुकोबर आहे, आता तुझ्यामुळं असे झाले, तुझ्या भक्तीचं मला वेळ लागून गेलं. थोडं ऐका काय म्हणले, तुझ्या भक्तीचं देवा मला खूप वेळ लागलं. इतकं वेळ लावशील म्हणून वाटलं नव्हतं रे. मी आलो, तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा आलो, पण कसं म्हणले पुन्हा मला कसं की जरा भूतानं झपटल्यासारखंच झालं. देव म्हणले मी भूतच आहे हो, पंढरीचे भूत मोठे, आणि आल्या गेल्या झडपी वाटे. झडपीलेच म्हणले तुला, नाही मला कसं तरी वेळ लागल्यासारखंच व्हायलंय म्हणले तुकोबारा. मला दिवस कळना, रात्र कळना, घर कळना,
कुठेही गेलो तर माझी मज झाली अनावर वाचा, आणि छंद या नामाचा घेतला असे. अहो कुठेही जाऊ द्या म्हणले, मी शेतात गेलो, घरी गेलो, दिवसा रात्री मला वेळच लागल्यासारखं झालंय म्हणले. कशाचं? नामाचं वेळ लागलंय, अभंगाचं ध्रुवचरण. रात्र न कळे दिवस न कळे, रात्र न कळे दिवस न कळे, रात्री न कळे. तुकोबाराय म्हणले, देवा तू रात्रंदिवस तुझं ध्यान मला लावून गेलास म्हणले, खूप मोठं. आता आम्हाला मात्र चित्त चोरिले नंदाच्या नंदने, त्या गोपिकाचं जसं चित्त घेऊन गेलतास ना, हरीने माझे हरिले आणि भारवित्त विसरले. मला काहीच कळना. घरी गेलो, पत्नी संसाराकडे जरा तरी बघा म्हणते, पण माझं ध्यान नाही. रात्री न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत आहे. दैवत म्हणजे पांडुरंग. तू आमचं मनी जागृती स्वप्नी पांडुरंग, म्हणजे जागृती स्वप्नी सुसुप्ती तिन्ही अवस्थेत मला देवाचं ध्यान यायले म्हणले. कसं होत असेल? जागृती स्वप्नी सुसुप्ती नाठवे, आठव ना. हा, पाहता रूप ज्ञानोबारा, पाहता रूप हृदयी साठवे, ज्ञानोबारा म्हणतात की म्हणले मला थोडंसं जास्तच झालं. म्हणजे कसं, एखाद्या माणसानं थोडी दारू घेतली तर काही होत नाही, पण जास्त घेतल्यावर तो भानावरच राहत नाही ना, देहावरच राहत नाही. आता येताना एक दोघं पिऊन पडले होते. मी म्हणलं देहीच विदेही भोगुदशा अशीच असेल म्हणले. यायला देहावरच नाही, ऊन कळना ताण कळना, काहीच कळना. उन्हात पिऊन म्हणजे फुल नशा चढली. तुकोबाराय म्हणले, देवा आता मला जरा भक्तीची जास्तच नशा झाली काय, की दिवसही कळना रात्रही कळना. रात्री जरा झोपाव, दिवसा काही संसाराचं बघून भजन करावं, पण छे म्हणले. आता पारखी अशी सांगता गोष्टीन घरची कुटी खातील, आता अवघड आहे म्हणले. मी आलतो तुझ्याकडे एका हिशोबानं, पण तू मला आपलंच करून घेतलंस. आता तुझ्याशिवाय माझं मन कुठंच लागत नाही. आता कोटे धावे तुझे तुमचे चरण, आता माझा भाग गेला, सीन गेला, मला कंटाळाची नाही. रात्री बी दिवसा बी मजा आपलं रामकृष्ण हरी चालूच आहे. रात्री न कळे दिवस न कळे, आणि अंगी खेळे दैवत हे. तुकोबाराय म्हणले, हे जरा अवघडच झालं म्हणले. कुणासाठी? लोकांसाठी, घरच्यासाठी. पण माझ्यासाठी चांगलं झालं ना. माझ्यासाठी माझा देहच भगवत स्वरूप परब्रह्म स्वरूप व्हायलाय म्हणले. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. भाग्य तरी ऋणी देव ऐसा. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनीन, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. एकदा कीर्तनात उभं राहिलं, मग मात्र वेळ संपत आले असं आपल्याला आठवतंय. पण तुकोबाराय नामाच्या चिंतनात एकदा भंडाऱ्यावर डोंगरावर गेले की भूक कळना ताण कळना.
ना आठवेची भूकतान. वा, काहीच लक्षात येईना. सारखं रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवते. तुकोबाराय म्हणले आता माझा हा अनुभव आहे गडे म्हणले, पण तुम्हाला म्हणले तुम्ही जर नवस केला तर देव नवस पूर्ण करतो. अभंगाचं तृतीय चरण. नवसियाचे पुरवे नवास भोगी त्यास भिन्न नाही. अहो नवस तर पुरवतोच देव. आठवीन पाय हा माझा नवस. रात्री आणि दिवस पांडुरंगा विठाला. तुम्ही सुंदर प्रमाण सांगितलं, ते महत्वाचं आहे. नवस आपण करतोय कोणत्या प्रापंचिक गोष्टीसाठी करतो लक्षात घ्या. इथं तुकोबाराय म्हणतात देव आपला व्हावा याच्यासाठी जो पारमार्थिक नवस आम्ही करतो तो देव पूर्ण करतो. आता ह्या तर गोष्टी मिळणारच आहेत, तो भक्ताला हे बाकीच्याही गोष्टी मिळणारच आहेत, पण खरा नवस तुकोबाराय म्हणतात सतत मला देवाचा आठवीन पाय हा माझा नवस म्हणले. सतत तुझं ध्यान राहो, तुझी भक्ती निरंतर मिळावी. मला ज्ञान जरी झालं तर ज्ञान गिळोनी गावा गोविंद. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोरपण जाळावे. ते किती जरी ज्ञानी झाला आणि भजन करीत नसला तर वाया गेलं म्हणले विठाला. म्हणजे अखंड नाम स्मरण आठवीन पाय हा माझा नवस. पारमार्थिक क्षेत्रामध्ये मला देवा तुझ्यासारखं व्हायचंय, मला हनुमंतरायासारखी भक्ती करायची आहे. काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुबटा. अशा मला काही भक्तीच्या वाटा दाखवा. तुकोबाराय म्हणले भक्तांना. शंकराचार्याला म्हणले ना आम्हाला काही सांगा म्हणले आचार्य, आम्हाला काही सांगा. दंडवत आचार्य काही सांगा, आम्ही तुम्हाला साष्टांग प्रणिपात करतो. ह्या भक्ताकडून काही शिकाव म्हणले. कशी भक्ती केली हनुमंतरायानं मला काही सांगा असं म्हणले तुकोबाराय. म्हणजे असा पारमार्थिक नवस म्हणजे देवा तुझ्याकडं आम्ही यावं
आणि तुझंच होऊन जावं, याच्यामध्ये बाधा येऊ नये. काम, क्रोध, लोभ हे असले मध्ये अडथळे आणू नको. असला नवस होता त्याचा. आपला थोडासा असतो आपल्या फायद्यासाठी, केला तरी हरकत नाही बरं, देवाला राग येत नाही. भक्तांना फायद्यासाठी केला तरी देतोच, पण देवाची अपेक्षा आहे जरा उच्च मागावं. उच्च म्हणजे मोठं मागावं, एवढं छोटं मागू नये. छोटं मागू नये. आपण आपल्याला संकुचित मागायची सवय असते, आपली बुद्धी विशाल नसते. आपण थोडंसं आताचं बघतो. संकोचनी काय झालाशी लहान, हा. हे आपोषण ब्रह्मांडाचे. हे आपोषण ब्रह्मांडाचे म्हणजे काय? तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, साधं मागू नको. घे आपोषण ब्रह्मांडाचे. वा विठाला विठा. सुंदर सुंदर. म्हणजे काय? असा नवस असावा, म्हणजे पारमार्थिक काहीतरी उच्च कोटीचा म्हणतात त्याला. आपला थोडा निम्न कोटीचा असतो साधारण. चला ठीक आहे, तरी सुद्धा देव पूर्ण करतो आपला. म्हणजे तुका म्हणे आम्ही मागावी लढीवाळीन, पुरवावी आळी. तूच आमचा मायबाप आहेस, कोण पुरविल म्हणले. आता लेकराचे लाड कोण पुरविते? लेकरानं काय बी मागू द्या बरं, कोण देईल? आई नसता बाप. शेजारीला काय घेणं दे नाही, दिवसभर बी पोरगं रडलं तर शेजारी आणून कशाला देत बसल? पुरवावी आळी मायबापालाच द्यावं लागेल. तसं तू आमचा मायबाप आहेस देवा, असं वाटलं पाहिजे जीवाला. मग मात्र तो देतो. मग निम्न कोटीतला नवस असो का पारमार्थिक उच्च कोटीतला. पुढे तर तुकोबाराय म्हणतात भोगी त्याशी भिन्न नाही. आव देव म्हणते मी तुला भिन्न कुठं आहे बाबा, तुझं मज नाही वेदन केला सहज विनोद म्हणले. हा हा, ये हृदयीचे घाली ते हृदय. वेगळा नाहीच ना म्हणले मी. भोगी त्याशी भिन्न नाही, अभिन्न आहे. अभिन्न आहे म्हणजे काय? जीव शिव एकाकार आहे. त्याला जीव शिव ब्रह्म ऐक्य म्हणायचं. जसं मदालसेनं पुत्राला सांगितलं होतं. मदालसा एक अशी चांगली माता झाली, जरा तशा व्हा माता भगिनी. मदालसेचं चरित्र वाचा. मदालसेनं पाळण्यातच तिन्ही पोरायला उपदेश केला. एक फक्त राज्यगादीवर चौथा ठेवला, पण तिन्ही निवृत्ती दिली. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकाचा सांधा. रव रव दुर्गंधे अमंगळ बांधा, स्मरेत्या हरिहरा शरण जा गोविंदा. विठाला म्हणजे काय की भोगी त्याशी भिन्न नाही, मी अभिन्न आहेच. कुठे? तू का म्हणे कैसी क्यू आणि कोठे जीव निराळा. अरे मी निराळा नाहीच, तू समजतोस मला निराळा. जर समजलंस ना तर तू तत्वमसी म्हणजे तत्वम असी, तोच तू आहेस. म्हणजे अहम ब्रह्मास्मीची अनुभूती. विठाला आणि मग तुला वेगळं मागायची गरज नाही. भोगी त्यास भिन्न नाही, मीच तुझ्या रूपानं तूच माझ्या रूपानं. नाम रूप भिन्न नाही, किंवा आपण दोघं एकची घोंगडी पांघरू हरी. बस पुन्हा काय गरज आहे? मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडी पांघरू हरी. आता नको म्हणले मी तू पण जाऊ दे दुरी म्हणले. आता आपण एक झालो, भोगी त्याशी भिन्न नाही. आणि वेळ संपत आलेला आहे. तुकोबाराय नंतर म्हणतात की देवा तुझं देणं असं आहे की सम आहे. दोन प्रकारे सम आहे म्हणले. एक तर सर्वांना सम देतोस. सम म्हणजे हे संपत्ती समान देत नाही, त्याच्या पुण्यकर्मानुसार. आपुल्या संचिता कर्मरेषाप्रमाणे सांगितली बरं, त्याला नाही. प्रारब्धेची वाढे तिथं नाही हे प्रमाण लावायचं बरं. समची देणे म्हणजे बाकी. आता कान नाक डोळे सगळ्याला सारखे दिलेत नका, वेगळे दिलेत. बरं तुम्ही खाल्लं बासुंदी आणि राजानेही बासुंदी खाल्ली तर दोघात आनंदात काही बदल आहे का हो? राजानं खाऊ द्या आणि तुम्ही खाऊ द्या, आनंद सारखा आहे बासुंदीचा. म्हणजे इंद्रियाला आनंद सारखा आहे. देवापाशी भिन्नता नाही. आपण म्हणत असताल तो राजा आहे हा रंक आहे, पण देव म्हणतो राव रंक आमच्यापाशी नाही म्हणले. राव रंक हो का उच्च नीचे यातील भक्ती न माते मुखी त्याच्या नात्रा हरिपाठात म्हणले. गरज नाही म्हणले. सगळा आनंद सारखा आहे. तुम्हाला मुलगा झाल्यावर जे आनंद होते तेच राजाला राणीला झाल्यावर होत असेल ना, का वेगळा होते? राणी प्रसूत झाली तर प्रसूतीचा आनंद राणीला जे आहे ते सामान्य गरिबाच्या स्त्रीला आहे तोच आनंद आहे. काय वेगळा आहे का? मग कशात आनंद भिन्न आहे? खाण्यात आनंद भिन्न, भोग भोगण्यात सगळे आनंद सारखेच आहेत. राजा असो काय रंक असो काय. म्हणजे ह्याला म्हणायचं सम देणे एक. आणि दुसरं ब्रह्म सर्वगत सदा सम ऐसे जाणती ते अति दुर्गम. तयाची भेटी झाली या भाग्य परम. विठाला मग तुकोबाराय म्हणतात देवा तुझं देणं सम आहे. म्हणजे एक तर सम ब्रह्म आणि समचरणानं तू उभा आहेस. म्हणजे एक सगुण निर्गुण रूप सारखं आहे तुझं. देणं सम आहे, ब्रह्म सर्वगत सदा सम आहे. तुझ्या या चरणामध्ये एवढे अर्थ दडलेले आहेत. तू समचरणानं कटेवर हात ठेवून उभा आहेस ना, त्याचे अर्थ
आमच्या संतांनी लावले. संत म्हणले हे समचरण कशासाठी आहेत? एक सगुण एक निर्गुण सारखा आहे. सगुण निर्गुण एकू गोविंदुरे. सगुण म्हणू की निर्गुण? सगुण म्हणू तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकू गोविंदुरे. तुझं स्थूळ म्हणू की सूक्ष्म रे. स्थूळ सूक्ष्म एकू गोविंदुरे. तूच देव आहेस. स्थूळ मन सूक्ष्म मन तूच आहेस. समचरणानं उभा आहेस. सारखं देतोस आणि ब्रह्म सर्वगत सदा सम आहे याची अनुभूती देतोस. म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणात तू करायचं. कमी भजन असून मी तर म्हणतो आवाज कोणी कोण म्हणजे यायलाय चांगला. किती मोजकेच टाळ आहेत, टाळकरी मोजकेच आहेत ना. तसे तर तुकोबरायला कडवी 14 टाळकरी होते बरं, पण कसे होते लक्षणातले 14 टाळकरी होते. गंगाधर बुवा मवा, संताजी तेली, जगनाडे असे मोजकेच होते. तर 14 टाळकऱ्यांना घेऊन, पण 14 असे होते की ब्रह्मीभूत काय हो तसे कीर्तने सुंदर. तसे आपल्या गावचे सुद्धा मोजके आहेत पण सुंदर भजन केलेलं आहे. चला आपला वेळही संपत आलेला आहे, चिंतन भरपूर आहे.
की तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे समची देणे आणि समचरणी उभा असे. हा समचरणी उभा कुठे आहे? कुठे? पंढरपूरला महायोग पीठे तटे भीम महायोग पीठे तटे भीमर, एकदम पुरंपुंडरीकाय. तो तिथे उभा आहे. म्हणजे कसा उभा आहे? प्रमाणम भवाब्देरिदम मामकानाम नितंब कराभ्यान धृतो येन तस्मात विधातुर सत्य धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. ते ध्यान, कोणतं ध्यान? तुका म्हणे ज्या ते संकाधिक ध्यात ते हे आमचे ते हे आमुचे कुलदैवत. कुळदैवत पांडुरंग. ते आमचं कुळदैवत आहे. म्हणजे कुळीची हे कुळदेवीन केली ठावे संतांनी. असं आमचं दैवत आमच्या अंगात सतत खेळतंय म्हणजे पांडुरंग. आणि तो समचरणानं उभा आहे आणि त्या समचरणाची शोभा प्रत्यक्ष त्या पंढरपुरातच जाऊन पहा म्हणले. काल चैत्र शुद्ध एकादशीला मोठा सोहळा झाला. रात्री मी तपोवनला कीर्तनाला होतो. तपोवनला तिथं पण एकदम कमी भजनी मंडळ, परंतु त्यांनी शेवटही मला भजनामध्ये कमीच साथ झाली. जरा तिथं नव्हतेच जास्त काय, बरेच जण वारीला गेले होते आणि तिथं यात्रा चालू होती. तर आणि अभंग तिथंही नवीनच म्हणलं. नेहमीच शिव भोळा चक्रवर्ती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, नेहमीच आपले हरिहरा भेद. जरा अभंग नवीन घेतला होता. महादेव नाम वदे नित्य मुखे आणि तेथे सर्व सुखे वसतात, असा नाथ महाराजांचा अभंग घेतला होता. पण ते नवीन, मग मी म्हणलं थोडंसं लिहून दिलं तर त्यांना सोपं जाईल. बरं, बाकी काही उद्देश नाही. आपलं गायन जास्त झालेलं नाही, त्याच्यामुळं साथ दिल्यावर सुंदर वाटते. सांगायला तुम्ही मला म्हणा आणखी 1 घंटा लांबवा, मग अडचण नाही. बरं, म्हणायला मात्र तुमच्यावर विठ्ठला. चला, पांडुरंगानं जशी बुद्धी दिली त्या पद्धतीनं सेवा करण्याचा प्रयत्न केला. एकदा सर्वांनी हात वर करा आणि थोडं प्रेमानं भजन करा. आपल्या अंगात थोडं पांडुरंग नावाचं दैवत खेळतंय असं दाखवा निदान कीर्तनात. कारण का? कीर्तनात टाळी तर महादोषाची होळी. विठोबा रखुमाई वर करा. सुंदर करे टाळे बोला मुखे. आपण म्हणलं ना सगळ्यांनी सुंदर. असं वालेवाडी या गावातील श्रोतेही चांगले आहेत, कंटाळे नाही, ते महत्त्वाचं आहे. कारण संसारातल्या प्रपंचातल्या गोष्टी इथून सांगायच्या नाहीत. आम्ही नेहमी सांगतो, इथं उभा राहिलं तर सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावे, दुसरं बोलायचं नाही. संत संगे अंतरंगे नाम बोलावे. बाकी गोष्टी ज्ञान वैराग्य याच्याच गोष्टी कराव्या. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या अशा पद्धतीनं कीर्तन करायचं. मग तुम्हाला आता सवय लागले हसवेन फसवे, हसवेन फसवे आम्ही बोलतो. हसवेन फसवे आम्हाला स्वर नसू द्या, पण हसवेन फसवे जमत नाही. कशाला हसवेन फसवे? संसारातल्या गोष्टी संसारात. या गादी उभा राहिलं तर देवच सांगायचा. सगुण चरित्रेन परमपवित्रे, देवाचं नाम. ज्ञान सांग, भक्ती सांग, वैराग्य सांग, तिन्हीपैकी एक सांग. किंवा भक्ती सांग, प्रेम सांग, देवाचं वर्णन, स्वरूप, गुणवर्णन, मंगल आचरण जे सांगायचं ते देवाचंच. बोलण्याची नाही एका देवाविनं काही. विठाला म्हणजे काय? आपल्याला अशी सवय लागली की देवाची कथा नावडे सर्वथा आणि विनोदाची कथा गोड वाटे. अरे काय या जीवाला म्हणले, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. माऊली म्हणजे विषय विषयाचा पडिपाडो, गोड परमार्थ लागे कडू.
आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला म्हणले हे नवलच आहे बाबा म्हणले, कलियुगात तर जास्तच नवल आहे म्हणले. चांगल्याला मात्र भाव नाही, पापा देती अनुमोदन. किती अवघड आहे म्हणले. ह्या कलियुगात थोडंसं वारं असं आहे, वारं म्हणण्यापेक्षा माणसाच्या बुद्धीतच हे राक्षस घुसलाय जरा, बरं का. गावोगावच घुसलाय. तुम्हाला थोडं माझं आता लागल बोलणं, पण झालंय असं बाप्पा, कुठं बी जा असंच झालंय. नाही नाही महाराज विनोद सांगायला पाहिजे. विनोद इथं टी व्हीवर बघत बसा ना दिवसभर, रिमोट घेऊन काय बघायचे, नाही तिकडे तमाशात विनोद बघायचा. इथं कीर्तन आहे, कीर्तनात देवाची मूर्ती डोळ्यासमोर उभा राहिली पाहिजे तर कीर्तन. श्रोते सुद्धा ब्रह्मीभूत काय झाली पाहिजे, श्रोते सुद्धा. आणि कीर्तन करत असताना देव कीर्तनात येत असतो, बाकी पसारा लागली समाधी, टाळाटाळी लोपला आणि अंगोअंगी मुराला, अशी वृत्ती इथं झाली पाहिजे. वृत्तीसाठी तर भक्ती आहे. भक्ती म्हणजे बाह्य कर्मकांड नाही. माझ्या गळ्यात किती मोठी माळ आहे, फेटा किती चांगला बांधलाय, कंबर कशी बांधलेली, हेच आमचा पसारा घंटावर होत नाही. आणि परिहार द्यायला 15 मिनिटं असतात, 15 मिनिटं सप्ताह, 1 मिनिटात परिहार होतो. विषयच मांडायला वेळ पुरत नाही, 100 कुटाने लावायचे. असं काही उपयोगाचं नाही असं मला वाटते. विठाला आता ते ब्रह्म सम आहे. याच्यावर थोडं आपण 10 मिनिटं म्हणले ना, तुम्ही घ्यायचं 10 मिनिटं घ्यायचे म्हणजे. चला, ब्रह्म सम आहे म्हणजे काय, समरूपानं नटलेला आहे म्हणजे या चराचरात देव लपलेला आहे, तो आपल्याला शोधून काढायचा. बरं, एक हरे आत्मा जीव शिव समा, आणि वाया तू दर्गमा न घाली मन. विठाला किंवा सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, सगळीकडे देव भरलेला आहे ना. शब्दाचे नि पाडे म्हणजे काय की देव मात्र कणाकणामध्ये आहे. त्याला काय म्हणतो आपण की कणाकणामध्ये, कण कण में भगवान आहे म्हणतो ना आपण. घट घट में राम, घट घट में राम, देहादेही एक. आणि सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. विठाला विठाला. चला, परमार्थामध्ये काही गोष्टी आपण आपल्या सांभाळायच्या, आपली मर्यादा आपण सांभाळायची, दुसऱ्याचे आपण मालक नाहीत, परंतु काही गोष्टी आपण आपल्या सांभाळायच्या. जीवनामध्ये साधना करीत असताना साधकानं कसं राहायचं याचे काही नियम आहेत. बरं, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य. काय उपाध्या लावून घ्यायच्या नाहीत. मी अमुक व्याकरणाचार्य, मी अमुक भागवताचार्य, रामायणाचार्य, मी मोठा मी लहान, या उपाध्या आहेत आणि या उपाधीत अडकून बसतो बरं माणूस. परमार्थ करायचा कशासाठी हे एकदा ध्यानात आलं ना, मग लक्षात येते की आपल्याला देव मिळवण्यासाठी परमार्थ करायचा. बाकीच्या गोष्टी गौण आहेत. गौण म्हणजे त्याला शून्य किंमत आहे. परमार्थात काय मिळते आणि किती मिळते ह्याचं घेणं देणं नाही. तुकोबाराय तर म्हणले, एका ठिकाणी म्हणले, तुकोबाराय म्हणले मी तर तसा विचारच करीत नाही म्हणले. काय व्हायचे ते हो, काय घडेल ते घडो या शेवटे, घडेल काय घडेल ते घडो या शेवटे, लाभ आणि तुटे देव जाणे. काय घडेल ते घडो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. आम्हाला परमार्थात काय लाभ झाला आणि काय हानी झाली बघायचंच काम नाही. दुकानदार घंट्याला काही गल्ला मोजित नाही, किती रुपये झाले किती रुपये, दिवसाचा एकदाच बघतो. तसं आमचा जन्म समाप्त झाल्यावर आम्ही बघू आम्ही परमार्थात काय काय दिवे लावले, त्याचा हिशोब ठेवणारे आहेत. ते तिचं चित्रगुप्त नोंद होत असतं. माझ्या कर्माची नोंद त्याच्याकडे आहे. नाहीतरी तुमचं पुण्यकर्म असेल, पाप कर्म असेल, या जन्माचं एक तुमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याला फार तर तुमच्या गावात माहीत असेल, बाहेर गावच्याला काय माहीत. बरं, तुमचं गेल्या जन्मीचं कर्म तर ह्या पृथ्वी त्याला कुणालाच माहीत नाही. आहे का कुणाला माहीत? कुणा सांभाळलं? झाड झाले जे फुले, मानस झाले जे बोले, भोग झाले जे केले, पूर्व सुकृतांचे. वा वा, पूर्व सुकृताचे म्हणजे काय? आपण केलेलं कर्म नीट लक्षात घ्या. मागे आपण केलेलं कर्म देव सांभाळून ठेवतो आणि त्यानुसार
आपल्याला गती प्राप्त होत असते. म्हणजे काय की परमार्थामध्ये आपण सततम कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रता नमश्चन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. विठाला मग इथं फार काही ज्ञान लागत नाही. ज्ञान असेल तर चांगली गोष्ट, कारण ज्ञानी त्वात्मेव मे मतम देवानं सांगितलं. ज्ञानविहीन सर्व मतेनं मुक्तीम न भजती जन्मसिते. पण भोळ्या भाविकाला तरण्यासाठी तुका म्हणे पावा वया पैल पार. काय केलंय? हा मार्ग सोपा केलाय ना. तुका म्हणे सोपी केली पाय वाटण पंढरी वैकुंठ भूमीवरी. तो आमचा अनाथाचा मायबाप आहे, सर्वांचा अनाथा कारणे देवानं निर्माण केली पंढरी. मग काय करायचं की त्या देवाला शरण जायचं. अभंगाचा थोडक्यात सार सांगतो की आपल्या देवाला शरण जाण्यामध्ये आपलं भलं आहे आणि देवाची सतत भक्ती करून निष्काम भक्ती करायची. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी संतुष्ट सततम योगी यथात्मा दृढ निश्चय मयि अर्पित मनोबुद्धिर्यो मद्भक्त समे प्रिया. अशा प्रकारे 36 गुण देवानं सांगितले भक्ताचे 12व्या अध्याय, की भक्तानं कसं राहिलं पाहिजे, भक्ताची वृत्ती कशी असली पाहिजे. वृत्ती बदलण्यासाठी भक्ती करायची. वरून वरून कृतीवर देव भेट नाही. तुका म्हणे नको वरपंग देवा आणि घेई माझी सेवा भावशुद्ध विठाला. चला आजच्या दिवशी भगवान हनुमंतरायाच्या चरणी, हनुमंतरायाच्या दरबारामध्ये सेवेचा योग आला तुमच्या या वालेवाडी गावामध्ये. माझं परम भाग्य आहे. आणि चिंतील येते मनीचे जाणे पुरवी खुने अंतरीचे रात्री न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे. या अभंगावर आज आपण जसं जमेल तसं सद्गुरूनं बुद्धी दिली त्याप्रमाणे भगवंतानं जसा बुद्धीत प्रकाश टाकला तशी सेवा करण्याचा प्रयत्न केला. वाकडी का नीट देव जाणे करविली तैशी, म्हणजे तरी न्यूनते पुरते अधिकही सरते करुणी घ्यावे तुमते विनयितो असे. म्हणजे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नोहे हा उपदेश तुमचे बडबडलो शेष. माझा उपदेश नाही, तुमचे कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. अशा पद्धतीनं या न्यायाप्रमाणे जशी कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः. करचरण कृतम वा कायजम कर्मजम वा श्रवण नयनजम वा वानसम वा अपराधम विहितम विहितम वा सर्वमेत क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव त्वमेव सर्व मम देव देव. अशा पद्धतीनं झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली. चाल घ्यायचंय का? चाल राहू द्यायचं तुमच्या मनात. बघा घ्यायची वेळ आहे सारखं बघा.